नमस्कार, सुस्वागत, वेलकम तुमचं सगळ्यांचं. कशा आहात सगळे? बरे आहेत ना? चला, आज मी पीठ मळते, भाजी चपाती करते यासाठी. आणि खूप सकाळ 5:30 म्हणजे 5 वाजलेत. तर बघायला गेलं तर झोप पूर्ण होत नाही. रात्री पण उशिरा झोपली, सकाळी उठली. पण करणं काम आहे, संसार शेवटी, आणि लेकरासाठी करणं गरजेचं आहे. तर हे बघा, आता हे मी कधी पण आपलं आहे ना, हे आपण मस्त रात्रीचं धुतो पाळून. मला आपल्या सगळ्यांना माहिती चांगलं पाळ आहे. पण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून असं खंगळून घ्यायचं. बघा, असं करून खंगळून घ्यायचं आणि पाणी साईडला टाकायचं. आता मी हे पीठ मळते. ह्याच्यामध्ये बघा मीठ टाकते, हे ताटामध्ये. ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते, हे बघू शकता तुम्ही. तर ह्याला आपल्याला असं करायचं आहे, ठीक आहे. ह्या दिसत नाही ना पूर्ण कॅमेरामध्ये. हे बघा, ह्यात पाणी टाकायचं. त्याच्यानंतर तुम्हाला जेवढं पीठ पाहिजे तेवढं तुम्ही पीठ मळा आणि त्याला चपात्या करा, ठीक आहे. आता मला जास्त नाही करायचं चपात्या. हे बघा, एवढं बस झालं. 4-5 चपात्या यशपुरतं, मायापुरतं आणि माझ्यापुरत्या. मला सगळं बघायला चालायचं ना, बरोबर आहे ना. मला सगळं बघून चालायचे भावानं बहिणीनं. जास्त पीठ मळलं तरी संपून जाईल लवकर, कमी मळलं तरी पुरायचं नाही म्हणतात, पण पुरतं आहे सगळं. हो का, स्वामी आहेत आपल्या पाठीशी. स्वामी माझ्या जेवणाला कशाला पण मला बरकत देतात. तर धन्यवाद बोलते स्वामीला सकाळ सकाळ. तर तरीसुद्धा मी आहे ना, माझ्या आहे माझ्या थोडंसं टाकते, मी थोडंसं टाकते. हां, बघा टाकलं तुमच्याने. पण मला कोणची वस्तू बनावी गेली ना, त्याच्यामध्ये खूप बरकत आहे, एकदम खूप म्हणजे खूप बरकत आहे. कारण स्वामी आहेत माझ्या पाठीशी. स्वामीला माहिती आहे इमानदार करून खाते म्हणून. एकटीच आहे, कोणाचा आधार नाही. बरोबर आहे का नाही? हो का, चला. मस्तपैकी एकदम पीठ मळते चांगलं, बघू शकता तुम्ही. बघा, आता ह्याला मी तुम्हाला सांगायचं म्हणलं ना, तर 1 मिनिटात पीठ मळलं माझं. हो का, अजिबात बोलत बोलत पीठ मळलं. हो का, बोलत बोलत पीठ मळलं का नाही सांगा. म्हणून मी तुम्हाला सांगते, मला कोणत्याही गोष्टीला टाईम लागत नाही, कारण मला स्वामी साथ देतात. स्वामी आहेत माझ्या पाठीशी. आता बघितलं का, हे बघा 1 मिनिटातच तुमच्या बोलत बोलत मी पीठ मळलं. काय मळलं? बोलत बोलत पीठ मळलं. बघा, गोळा तयार झाला. आता ह्याला मला फक्त हातात, एकच हाताने पीठ मळलं आहे, एकच. आता ह्याला मी थोडंसं तेल लावते. हे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते. छोटी छोटी गोष्ट एकामेकाकडून तर शिकतं माणूस. हे थोडंसं तेलाचं हातावर घेतलं बघा मी. असं हातावर घेतलं, असं तेलावर ह्याला टाकलं. तुम्हाला पूर्ण दिसत नाही ना माझं, ठीक आहे, मी दिसत नाही, चालेल. हे बघा, हे बघा, हे असं करायचं. हे बघा, अशा बुक्या मारून घ्यायच्या, ठीक आहे. हे बघा, एकच हाताने मी पीठ मळलं, दुसरा हात लावला नाही, काहीच नाही. आणि बघा, थाळीने सुद्धा काही लागलं नाही, बघितलं का. हे माझ्या पिठाला सुद्धा, म्हणजे थाळीला असते ना पीठ मळायची, ते पण बघू शकता तुम्ही. हे बघा, आता हे थोडंसं मी हात निस्ता बुडवून आले त्यातनं, ठीक आहे. हे बघा, हे असं करायचं. जर तुम्हाला वाटते ना थोडंसं ह्याला आहे थाळीला, तर हे असं घासायचं, बघू शकता. हो का, हो का, हे बघा, धुतल्यावर थाळी झाली. बघा, हेच एकामेकाकडून आपण शिकतो, ठीक आहे. तुम्ही बघू शकता आणि ह्या बातला मला कमेंट करा, ठीक आहे. हे बघा, हे बघा, ह्याला परत असं करायचं. हे बघा, झालं पीठ मग. हाय हाताला काय, हे आहे फोकस ना. हे बघा, बघा, उशीर लागून द्या पीठ मळायला, पण एकदम ह्याच्यागत हाय का थालीला काय, बघितलं हाय. बघा, हेच तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते मी, हाय का काय. हे बघा, ठीक आहे. आता आपल्याला ह्याच्यावर आहे ना झाकण मारायचं. एक ह्याच्यावर झाकण मारून ठेवून द्यायचं आहे. ह्याचं काम झालं आहे. आता ह्याचं मी हे केलं आहे. तर आता मला हे मी रात्री आहे ना धुवून ठेवलं होतं मी, काय भेंडी येससाठी. तर ही भेंडी मी बनवते, पटापटा कापते, ठीक आहे. तुम्हाला मी दाखवते. लसूण सोलायचं आहे आपल्याला,
आणि ह्याचं दाट काढून घेते. तुम्ही बघू शकता. हे बघा, हे जसं मी तोंड काढून घेते. मेहंदी पुरायच नाही म्हणून मी 2 बटाटे आणलेत, कारण मी राशन नाही भरलं, काहीच नाही. तर आज मी बाजार आहे आमच्या गावाचा, तर आज बाजाराचा तुम्हाला व्हिडिओ पण दाखवते आणि भाजी पण काय काय आणते ते पण तुम्हाला दाखवते. ठीक आहे. हे बघा, हे असं मी देठ काढणार ह्याचं, आणि हे 2 बटाटे त्यामध्ये टाकणार आहे, म्हणजे आपल्याला भाजी पुरण. कारण मी पुरती पावशेर काल आणली भेंडी. आता गावाला सुद्धा भेंडी भाजीपाला खूप महाग आहे. हे 20 रुपये पावशेरची भेंडी आहे. तिच्याकडून तुम्ही जबरदस्ती म्हटलं, ताई एवढीची पुरायच नाही, 2 बटाटे तर दे आपल्याला. मग तिने हे 2 बटाटे दिले मला. मग ह्यात टाकून मी बटाट्याची भाजी करते. आता मी तयारी करते, तो पण स्टॉप करते. ठीक आहे. हे कापून बिपून घेते एकदम. ठीक आहे. चला, सगळी तयारी झाली. बटाटा कापून घेतला बघा, असा छोटा छोटा घेतला, जास्त मोठा नाही. लसूण चिचून घेतला, कापून नाही घेतला. लसणामध्ये जे चव आहे ना, चेचण्यामध्ये ते कशाचं चव नाही. तेव्हा लसूण चेचायचा, मग कापा वाटलं तर. आणि ही भेंडी कापली बघा मी. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये तेल टाकते मी. पटपट करते, कारण येस उशीर होईल ना जायला. हे बघा, माझं हे कराय, तुम्ही बघू शकता. मी थोडासा मोठा कॅमेरा करते. ठीक आहे. हे बघा, हे माझं तेल टाकते. जास्त मी तेल नाही टाकत. ठीक आहे. हे तेल आहे, तेल चांगलं टाकून द्या. त्याच्यानंतर आपलं हे लसूण टाकायचं आहे, चेसला लसूण बघा. ठीक आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही. तोपर्यंत हे बघा, हे आहे लसूण. लसणामध्ये मी टाकलं हे बटाटा. बघू शकता, बटाटा चांगलंच फ्राय करून घ्यायचं. ठीक आहे. त्या लसणामध्ये बटाट्याला चांगला फ्राय करून घ्यायचा. बघू शकता तुम्ही. ह्याला थोडंसं कलर येतो का. ठीक आहे. थोडंसं कलर येतो एकदम. 5-10 मिनिटाला पकवायचं, कलर येतो जरा. हे बघा, आता ह्याला थोडासा कलर आला. ठीक आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला आहे ना मीठ टाकायचं, थोडंसं मीठ टाकायचं बघा. आणि ह्या बटाट्याला मीठ लागलं पाहिजे. ठीक आहे. थोडंसं मीठ टाकायचं, नंतर अजून टाकून मीठ टाकून. ठीक आहे. ह्या बटाट्याला थोडंसं मीठ लागायला पाहिजे, त्याच्यामुळे. आता हे बघा, त्याला थोडंसं मी झाकून ठेवणार आहे ह्याला. ठीक आहे. त्याला म्हणजे कसं परतून घेतला आहे बटाटा मी, आणि ह्याला थोडंसं मी झाकणार आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा, ह्याला मी थोडंसं झाकणार आहे आणि 2 मिनटं मी स्लो करणार आहे गॅस. आता हे आपल्याला खोलायचं आहे. बघू शकता, हे आपल्याला खोलायचं ह्याला. ठीक आहे. कारण बटाटा लवकर पकत नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे आता हे आपल्याला भेंडी टाकायची बघा. हे आपण भेंडी जर कापलेलं आहे ना, ही भेंडी टाकायची आणि ह्याला असं हे करायचं. बघू शकता तुम्ही. त्याला आपल्याला परतून घ्यायची चांगली. चांगली परतून घ्यायची आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये मला फोकस हळद टाकायची आहे. हळद तुम्ही तेलावर टाकत जावा, पण मी आता वरनं टाकते हळद. ठीक आहे. हे बघा हळद. आणि जे राहिलं तेवढं मीठ आहे ना, ते आता थोडंसं मीठ टाकते मी, थोडंसं, कारण पहिलं पण मीठ टाकलेलं आहे. हे बघा, आता मला असं हलवून घ्यायचं. बघू शकता तुम्ही. हे बघू शकता तुम्ही. आता ह्याला आपल्याला थोडंसं झाकायचं आता. एक तुम्ही झाकू बी शकता, तुम्ही नाही बी झाकू शकता, पण मी झाकणार आहे एक 5 मिनिटासाठी. ठीक आहे. ह्याला 5 मिनिटासाठी झाकणार आहे मी तो. ठीक. तोपर्यंत आपण चाय पिऊया. मच्छा बघा कसा उठून बसला आहे, तिथं त्या कपड्यावर टाकला होता त्याला. आणि मी भाजी बनवते, स्वयंपाक बनवते त्याला बघत बघत. तो पण मला बघत बघत उठला आहे. तो झोपला नाही, काहीच नाही. जसं मी उठली तसा तो पण उठला. चपाट झाली की त्याला पहिली चपाट खायला देणार आहे. ठीक आहे. आराममध्ये बस, घाल लागते ना बाहेर, म्हणून त्याला मी संध्याकाळचं आतमध्ये घेते. पण कधी कधी हा काय करतो माहिती आहे का, मग हे घरामध्ये सगळा पसरा करतो घरामध्ये. ह्याला मी बांधून ठेवते आतमध्ये. तर कसं आहे माहिती आहे का, आता मी ह्याला मोकळा नाही सोडू शकत घरामध्ये. कसं आहे, माझं सामान आहे, माझा मसाला बिसाला आहे, त्याच्यामुळे मी ह्याला बांधूनच ठेवते आतमध्ये. खात्याच्या ह्याला आतमध्ये ठेवून देते. पण मी ह्याला हे नाही करू शकत, म्हणजे असं खुला नाही सोडू शकत, कारण की हे मुकं जातला बाहेर. अच्छा, तिथं बस ना, त्या चार लाव, त्याच्या बस ना. कसं थरता कापतो या. तिथं बस, तिथं बसतो, तिथं बस, तिथं बस, त्याच्यावर ह्याच्यावर बस, जा. अरे ते बनेवर बस ना. चहा प्यायचा म्हणते, चहा प्यायचा, चहा प्यायचं, चहा प्यायचं, चहा प्यायचं. हो म्हणते.
आता मी हात नाही लावू शकत, मी स्वयंपाक करते ना. एका साईडला पाणी ठेवले, एका साईडला भाजी होती आणि चपात्या बाकी आहेत. झालं. चपात झाल्या की त्याला जेवण देते, गरम गरम जेवण त्याला मी देते, माहिती आहे का काय बाय. बघा ते म्हणतो कुठं हे बघा, एका साईडला पाणी ठेवले. आता हे आपण भाजी बघायची खोलून जरा, चा पेट 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 हे बघू शकता तुम्ही. मस्तपैकी कमी तेलावर बनवते बघा मी, तुम्ही बघू शकता. चला आता हे आपण खोलून बघूया, ठीक आहे. अजिबात लेस आणण्याचं काय नाही, बघितलं का आहे का लेस, झाकून तरी लेस नाही बघा, बघू शकता तुम्ही. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला धनिया पावडर टाकायचं आहे, हे थोडासा धनिया पावडर आहे बघा, ठीक आहे, घरी पिसलेला आहे बघा मी. आता ह्याच्यावर आपलं तिखट बिकट मी टाकलं नाही, तुम्ही मिरच्यामध्ये पण बनवू शकता आणि लाल तिखटमध्ये मसाल्यामध्ये पण बनवू शकता, ठीक आहे. आता बघा मला आहे ना ह्याच्यावर ते माझा मसाला आहे, हे मसाला आहे बघा, हा मसाला मी टाकणार ह्याच्यावर, कारण मला ब्राऊनवाली भेंडी पाहिजे, ठीक आहे. आता मी ह्याला मी असं हलवून घेतो, ठीक आहे. असं बघू शकता तुम्ही, हे बघा. मला असं थोडंसं तेल टाकावं म्हणते मी, किंचित तेल टाकावं, तुम्ही बघू शकता. बघा पैसे लागत नाही, किंचित तेल टाकते, हे बघा. असं थोडंसं तेल टाकते, तुमच्या समोर बनवते मी, असं नाही की नाही बनवत. कलर बघा खूप छान आला आहे, कलर एकदम मस्त आलेला आहे, तुम्ही बघू शकता. बघायला पैसे लागत नाहीत. कशी वाटते तुम्हाला भेंडी? हां, भेंडी कशी वाटते तुम्ही सांगा भावानं बहिणीनं. हे बघा कशी वाटते तुम्हाला भेंडी, किती मस्त वाटते. झाली ना, तर ह्याच्यामध्ये मी थोडासा कूट टाकते, कूट. हे बघा शेंगदाण्याचा कूट टाकते, हे माझ्या पोराला, मला आवडते माझ्या पोराला, तशी मी बनवली, ठीक आहे. आता जर तुम्हाला असं वाटते अशी बनवायची तर अशी बनवू शकता. बघा मस्तपैकी झालेली आहे, काही टाकायची गरज नाही, काहीच नाही. बघू शकता तुम्ही, हे बघा मस्त कलर आलेला आहे भेंडीचा. आता मी तुम्हाला पाठच्या कॅमेऱ्यामध्ये दाखवले, समोरच्या कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही बरोबर चांगली, म्हणजे लाईट चमकते ना त्याच्यामध्ये, माहिती आहे ना. हे बघा रिअल जिंदगी बघा, अजिबात तसलं काय नाही बघा. ह्याला कारण आपण बटाट टाकला आहे ना, म्हणून ह्याच्यामध्ये मी जरा थोडंसं कलर म्हणजे मिरची टाकली बघा, मिरची पावडर, सॉरी मिरची मसाला. का तर हे आपल्या बटाटा पण ह्याच्यामध्ये हिरवा आणि लाल ब्राऊन कसं वाटते, मस्त वाटते ना. त्याला थोडंसं आपण झाकून ठेवायचं आहे आणि आता चपातीची तयारी करायची. आता हे बघू शकता तुम्ही, कसं वाटतं भावानं बहिणींनं तुम्हाला, मस्त वाटते ना. ह्याला आता थोडंसं झाकायचं, 1-5 मिनटं झाकायचं आहे, ठीक आहे. चला, कोणतीही गोष्ट प्रेमाने बनवलं तर सगळं चांगलं होतंय का नाही. एक नंबर झाले, मस्त आहे. प्रेमाने बनवा, प्रेमात सगळं काय चांगलं होते, बरोबर आहे का नाही. हा माझा मी तिखट माझ्यासाठी थोडंसं काढलं आहे मी. हे बघा गावरान तिखट, गावाकडचं तिखट आहे. काल मी मिरची पावडर कुटलेली आहे, ती मिरची पावडर काही टाकली नाही, काहीच नाही. काल हा काय ह्याला बघू शकता तुम्ही, ह्याला कलर किती छान आहे बघा. हे मिरची पावडर आहे आपली, घेऊन बघा, खाऊन बघा, मग तुम्हाला कळेल. ह्याच्यामध्ये मिक्स आहे बेरगी मिरचीसुद्धा आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा मसाला मी कुठला आहे काल, मिरची पावडर. तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. आपल्याकडं 100-200 रुपये जास्त आहे, पण माल मस्त आहे. घेऊन बघा, खाऊन बघा आणि मग मला तुम्ही सांगा. आणि गरिबाला 100-1 रुपये जास्त दिलं तर काही कमी होत नाही. तुम्ही माणसाल मिरची पावडर कशी, तर मला असं वाटते की मिरची पावडर मी 500 रुपये किलोने द्यावं. का तर त्याच्यामध्ये बिरगी मिरची मी टाकते, बिरगी मिरची महाग आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर कुटणं बिटणं आलं, बरोबर आहे का नाही.
ज्याला परवडते ती घेते, ज्याला परवडत नाही ती नाही घेत. मसाला 1000 रुपये किलो, मिरची पावडर 1000 रुपये किलो, हळद 700 रुपये किलो. जमत असेल तो कॉन्टॅक्ट नक्की करा, ठीक आहे. आणि चला आता मी चपाती माझा हे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो का मी पूर्ण माझा माल भरला आहे. एवढा माझ्याकडे वेळ नाही, पण आता फोन उचलायचा वेळ नाही, माझ्याकडे एवढी बिझी आहे. तर मी व्हॉट्सअप चॅटिंग करते, व्हॉट्सअपला बोलते सगळ्यांसंगं आणि बिझनेस नंबर आहे त्याच्यात तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता, ठीक आहे. तर चला आता आपल्याला चपात्या बनवायच्या. आता चपात्या हे भाजी 5 मिनिटानंतर मस्तपैकी भाजी होईल. तर आपल्याला पिठाचं काय झालं ते बघूया आपण, ठीक आहे. यायचं आता हे बघा, हे पीठ मळलं. ह्या पिठाच्या ह्याच्या खाली मी कपडा घेते एक, कारण इथं फरशीवर घसालतं. हे बघा, बघू शकता मस्तपैकी पीठ मळलं झालेलं आहे. आता मी एका हाताने ह्याला त्याला असं करते, दुमाटते आणि आता आपण चपात्या बनवायला चालू करूया. तर तुम्हाला पीठ मळायचा तरीका कसा वाटला नक्की सांगा. हे आहे आपलं सुकं पीठ. हे सुकं पीठ तुम्हाला पीठ मळायचा तरीका कसा वाटला, पीठ किती मस्त झाले बघितलं. हे मऊ पीठ झाले आणि छान चपात्या होणार आता, ठीक आहे. तर चला आता आपण चपात्या बनवून घेऊया. भाजी तुम्हाला दाखवते कशी झाली कशी नाही, ठीक आहे. चला आता ही भाजी खोलून बघते. एकदम छान झालेली आहे, एकदम छान पकलेली आहे भाजी. अजिबात लेस बिसतला नाही आले बघा. त्या फोनमध्ये अलग दिसतंय जरा, मी 5चा कॅमेरा करते, ठीक आहे. पण पहिली मी भेंडी खाऊन बघते कशी लागते ती. जरा एक तुकडा खाऊन बघते, कारण भेंडी पकली का नाही पकली. बसा का आता 5चा कॅमेरा मला दाखवतो बघा. 5चा कॅमेरा बघा, भेंडी कशी झाली मस्त पिकली, टकाटक झालेली आहे. बघू शकता येईल का, कलर पण छान आला आहे आणि मस्तपैकी भेंडी झालेली आहे. मुलांना खूप आवडेल बघा. तुमच्या टिफिन जो ऑफिसला जाते, शाळेत जाते, त्याला तुम्ही देऊन बघा. मग तुम्हाला कळेल की स्मिता कशी झाली आणि नक्की कमेंटमध्ये लिहायला विसरू नका, ठीक आहे. चला खरं सांगायचं, खोटं बोलायचं नाही. भेंडी कशी झाली ते मला नक्की सांगा. 1 नंबर भेंडी झालेली आहे, ठीक आहे. तर आता आपल्याला हे उतरायचं आहे आणि आपल्याला हा भाजी उतरून एका साईडला ठेवायची आहे. तर आपल्याला तवा पण मी परत एकदा धुते, कारण कसं आहे कोणतीही गोष्ट धुतल्याशिवाय वापरायची नाही, ठीक आहे. बरं तुम्ही माणसं मी रात्रीचं धुतले, रात्रीचं धुले. हे बघा मी खंगोळ करायला पण घेतलं आहे, ठीक आहे. तर चला आता हे चपात्याला चालू करते लाटायचं. चला मी लांब कॅमेरा चपात्या लाटताना चपात्या भाजताना रोज मी चपात्या भाजणार तुमच्या लागतात, कारण जास्त मोठा कॅमेरा आपल्याला नाही करायचा. हे बघा हे चपात्या आपल्या लहान 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 करायच्या. 2 चपात्या पहिल्या, कारण येसली टिफिनला द्यायला लागतात चपात्या चांगल्या मस्तपैकी. 4 पोरं खात्यात संगती, एकामेकाच्या नादाने खात्यात, बरोबर आहे का नाही. हे बघा चपात्या सुद्धा मला लागतील. तेल घेतलं एका साईडला बघू शकता. आणि मला कमेंटमध्ये सांगा भावांनो बहिणींनो की स्वयंपाक कसा झाला आहे. याचा टिफिन मी बनवला. आता उद्या मी नवीन एक भाजी बनवली. उद्या सोमवार आहे, सॉरी आज सोमवार आहे. आमच्या गावामध्ये सगळ्याच भाज्या भेटतात आणि भाज्या मी सगळ्या आणणार फ्रीजमध्ये. मला एक फ्रीज नाही, पण मी एक पोतं घेणार, त्या पोत्यामध्ये वलं करणार आणि त्याच्यामध्ये सगळ्या भाज्यात होणार. तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवते. पहिल्याचं काय त्या फ्रीज होतं का नव्हतं ना, मग ते पण दिवस काढते मी. चला तर मी गावात मुंबईला पण माझं सामान आहे, इथं पण सामान मी एवढं नाही करू शकत, कारण की आता याची शाळा कॉलेज संपल्यानंतर हेच मुंबईला राहील. मग हे घर मला भाड्याने द्यायचे, मग हे घर मी थोडी मोकळंच होणार आहे तेव्हा, बरोबर आहे का नाही. हे बघा हे बघा हे बघा हे चपाती मी सगळी लाटून घेते. याचं काठ पहिलं लाटायचं असतं, चपात्याचं काठ. कारण कसं आहे माहिती आहे का, चपात्याचं काठावर माहीत पडतं की चपाती जाड आहे का मोठी आहे का आहे. आता ह्याला असं हातावर घ्यायचं, कुठं जाड वाटते कुठं नाही तिथं लाटायचं. आता इथं मला जाड वाटत होती, तिथं मी लाटली. हे बघा आता माझ्याकडे एकच उलटाण आहे, तर हे उलटाण मी इथं हे करून हे करते, कारण मी 2 उलटाण नाही ठेवू शकत ना.
ते बघा. पण मी बाहेरचं उलताना घेतलं. हे बघा, हे झालं. आता मी दुसरी चपाती पण लाटते. ठीक आहे, हे बघू शकता. आता दुसरी चपाती तव्यावर आपण हे लाटून ठेवायला पाहिजे पटपट पटपट असं बघा. ते पलटूसर आपल्याला हे करत चपातीला तेल लावून लाटायला चालू करायची. आता ह्याला पलटी मारायची ह्या चपातीला बघा. ठीक आहे, हे बघा. तर आपण पटपट 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 चपाती लाटायची. हे बघा, चपाती खूप मस्त येते बघा. आता कारण पीठ मोजलंय ना. हे बघा, 2 मिनटं माझा व्हिडिओ मोठा आहे, पण मी रिअल दाखवते. ठीक आहे, हे बघा. हे सगळं लाटून घेते मी. माझं लक्ष आहे चपातीवर पण लक्ष आहे. हे बघा, मस्तपैकी झाले. आता ह्याला तेल लावायचं. ह्याला चपातीला बघा. हे बघा, चपातीला मी तेल लावून घेते. ही चपाती फुलली बघा, टेन्शन घेऊ नका. बघू शकता तुम्ही, बरोबर का नाही. तर आपली चपाती पण झाली लाटून. ठीक आहे, आता कुठं जाड वाटते कुठं नाही ते तुम्हाला मी दाखवते. हे बघा, हे अशी चपाती भाजून घ्यायची. आता हे हातावर घेतली मी. मला इथं जाड वाटते तर इथं मी लाटते. झाली चपाती लाटून. चपाती भाजायच्या आधी मी चपाती लाटून घेतली. का घेतली तर आहे ना, आपल्या चपातीला गॅस वाया जायला नाही पाहिजे. कारण की सगळं मला एकटीला आणायचं आहे. मला सगळं बघून देखून चालायचं. मी चायपत्ती पण चायमध्ये कमी टाकते. का तर चायपत्ती पण मलाच आणायची. थोडी साखर टाकते जास्त, कारण की मला मिठा चाय आवडतो. पण म्हणजे एकटा मी मिठा नाही, ठीक आहे, मिळेल. तर त्याच्यामुळे मी हे करते. कारण सगळी गोष्ट मी कोणतीही गोष्ट लिमिटमध्ये वापरते, लिमिटमध्ये खाते. जसं माझं भेटते तसं, बरोबर आहे का नाही. आता बघा, आज आहे मग सोमवार. उद्याच्याला मला जायचं आहे पुण्याला. उद्या जाणं माझं पक्का आहे. कारण की मला आज पण मला मसाला बनवायचा आहे. खूप मसाला बनला मी, खूप म्हणजे खूप. तुम्हाला सांगू नाही शकत, पण तुम्हाला मी दाखवणार नक्की. माझी पॅकिंग आज मी झाली. माझ्याकडे काटा नाही, वजन काटा नाही. त्याच्यामुळे मला थोडंसं प्रॉब्लेम येते, म्हणून मी गेली नाही कुठे. हे बघा, आता ह्या माझा चपाती झाली. चला, आता मी तुमचा व्हिडिओ मी टॉप करते. कारण एवढा मोठा व्हिडिओ तुम्हाला मी नाही दाखवू शकत. ठीक आहे, लिमिट. तो का कसा माझ्या झोपला तो आतमध्ये तुम्हाला. हे बघा, अच्छा काका तर गवाय माझा मत. हां मग तो अगं माझा मता. हे बघा, मत्या ए मागे सर मागं तो का गेला नाहीस, त्याला माहिती आहे. त्याला माहिती आहे मी मस्ती करते. मग तो कसं झोपले तो का बघितला का त्याचा लाल बघितला का तुम्ही. तो कसं झोपले बघितला का भावानं. हे बघा कसा लालच येतो, बघितला का तुम्ही. बघितलं बघा, हो का कसं असं झोपत्यात. तमीच नाही शिकवलं मी तुला. असं नाही झोपायचं उठाणं करून. अयो, तो लाजला ते तोंड करून बसला का. बघितलं का तुम्ही. हे बघितलं तुम्ही भावांना. त्याला किती समज आहे, बघितलं का. त्याला खूप समज आहे. हां, तो एवढा समजला आहे ना, खूप समज आहे. माणसागत तो आहे. त्याला माझ्यासारखं शिरको खायला लागतं. हे तिथं बस. दम दिला ना तो बरोबर बसतो. गपचे बसायचा. हां, बघितलं का. हां काय हो मारेन मग चांगला. मग बघितलं तुम्ही. बघा बसला का जागावर. प्रेमाच्या टायमाला मी प्रेम करते. स्वयंपाक करते मी ना आता. चला भावानं, सगळ्या ही चपाती मुद्दाम मला कडक बनवली. तर मी हे तर ताटात ठेवते. ठीक आहे, आणि ही चपाती डॉगीसाठी बिना तेलाची चपाती. तिथं बास. हे झालं चपाती करून एकदम. ठीक आहे, आता बघा मी हे पण करते. पाणी गरम करायला ठेवले. आता याचा टिफिन भरते मी. याचा टिफिन भरते. मला चहा गरम करते. मी चहा चपाती खाते. मला पण देते. हे बघा, ही भाजी आपली, ही चपात्या आहेत. तर याचा डब्बा आहे.
यसला 2 चपात्या देते मी. हे बघू शकता तुम्ही. हे 2 चपात्या यसला देते. 6 चपात्या बनवल्यात मी. 2 माझ्यासाठी, 2 डॉगीसाठी. ठीक आहे. हे बघा डॉगी चपाती आहे. जास्त मी हे नाही करत एकदम. ह्याला आता ही भेंडी आहे बघा. हे भेंडी आहे. थंडी झालेली आहे. मस्तपैकी झालेली आहे. तुम्ही बघू शकता बघा. हे मला एवढीचं भाजी पाहिजे नाही. पोराला मुद्दाम जास्त देते का ते पोऱ्या कानाकाचे बघून खात्यात ना. आता हे डॉगीची झाली. हे करा चपाती झाली. आता मला हे गॅस उतरवायचा आहे. तवा इथं होती आणि चहा केला आहे. ते मी चहा गरम करते. ठीक आहे. आणि ह्याचं झालं काम. ह्याचं काम झाले. आता मी टिफिन पॅक करते. हे याचा टिफिन पॅक करते. हे बघू शकता तुम्ही. हे बघा हे याचा टिफिन पॅक. आता हे पॅक झालं याचं टिफिन. आता झाली डॉगीची भात. तर ही डॉगीची चपाती. हे बघा मस्तपैकी मोमो केलेले आहे. असं नाही की त्या हे केले बघा. बघा कागदागत आहे बघा. पोळती पण बघा. बघितले पोळती रे. हे बघायला मी तोडून ह्याला काला करते. बघू शकता तुम्ही. हे दिसत नाही कोणाला. हा डॉगीला मारलेला का दिसतं. डॉगीला मी बांधलेलं दिसतं. मग हे दिसत नाही. हां की बाबा ती सकाळ सकाळ आपल्या लेकरासारखं त्याला जेवण देते. आपल्या लेकरासारखं त्याला आंघोळ. काल मी त्याला शॅम्पू लावून त्याला आंघोळ घातली. माहिती आहे दूध आहे त्याला. माहिती मी त्याला देते जेवाय. मग तो का कसा उद्या मारतोय. हे दूध आहे. दूध हे बघा. हे दूध झाकून देते. चल बसते तर जागे आहो. आता ह्याला चोरून घेते. त्याला माहिती आहे हो का त्याच्यासाठी काला बनते म्हणून. त्याला माहिती आहे तो का कसा वळ 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 करते. तिथं बसायचं. बाहेर जायचं. आता चला उजळ झाले. चला थंडी गेली आता. तुझा पण नकरा आहे. आता हे गरम आहे. ह्याला थोडंसं थंड होऊन द्या बघा. हे चुरलंय बघा मी. तो पण लई नकराचा आहे. त्याला शल्क लागतं खायला. त्याला सुकी चपाती आवडत नाही खायला. त्याला दुधाचा काला आवडतो खायला. हां तो कसा उद्या मारतो त्याला बघितलं का. हे बघा. आता मी हात धुवून घेते आणि हे करते. चला आता त्याला आपण देऊ. त्या टिफिन झाला का माझ्यासाठी 2 चपात्या आहेत त्या. हे बघू शकता. त्याच्यासाठी 1 चपाती अजून 1 दुपार त्याला देईन मी खाल्यानंतर. ठीक आहे. चला आपण ह्याला काला देऊया मच्छाला. बघा आता तुम्ही बघू शकता तो का ते कसा बसलाय. तो काय बाहेर लाल बाहेर. चला आपण बाहेर जाऊया. दर्जा खोलूया. ठीक आहे. चला बाहेर. चला उजाले. चला उजाले. ये चल बाहेर. गॅस बंद करते. चहा थोडा गरम करायला. चल बाहेर. हो का बघा हे रिअल जिंदगी तुम्हाला मी दाखवते. दिखावा काहीच नाही. पटलं तर लाईक करा. गुड मॉर्निंग म्हण. गुड मॉर्निंग म्हण. सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हण. गुड मॉर्निंग. त्याला खायची बघा. खादं बघितलं. दुधाचा काला 1 चपाती. असं त्याला गुटगुटीत नाही झाला. असंच तो मला प्रेम करत नाही. प्रेम द्यायला पण लागतं. हे बघा. अरे दमाने खा. तुझंच आहे. हे बघा किती वचा खातोय बघा. दमाने खा. बघितलं भावानं. हे दिसत नाही कोणाला. अजिबात नाही दिसत. ते दिसतं की त्याला तू आतमध्ये सोडलं का बाहेर सोडलं. त्याला तू आंघोळ घातली का नाही घातली. त्याला थंडी वाजत असन. हे दिसतंय. हे नाही दिसत की बाबा ती त्याला किती जीव लावते. हां त्याला मी काल शॅम्पूने धुतला. शॅम्पून धुतल्यानंतर तिकडे माती जाऊन तो लोळून आला. माहिती आहे काय करा. मग मी मिरची वाळवायची होती म्हणून मी त्याला बांधला तिथं. का बांधला की नको आपली मिरची खराब होईल. आपल्या मसाल्याचं काम आहे. त्याला आतमध्ये झोपवते. का झोपवते आणि त्याला आतमध्ये का बांधते. कारण आपल्या घरामध्ये मसाले आहेत लोकांचे. तर ते मसाला काय त्याने करू नये म्हणून त्याला मी बांधते. तरी सुद्धा मला खूप भीती वाटते. तरी पण थोडा आवाज आला तरी मी डोळं खोलून बघते एकदा. माहिती आहे का. पण आता त्याला मी एक बारकंसं घर बांधते बाहेर. आणि तो बाहेर हे करेन एकदा. माहिती आहे का. ठीक आहे. तो काय त्याने पोटभर खाल्लं. आणि भावांनो बहिणींनो
हे बघा, हे मला आशीर्वाद भेटतो सकाळच्या पारी. श्री स्वामी समर्थ. खंडोबाया माझं चांगलं कर बाबा. ठीक आहे. हां, चला भावानं बहिणींनो, हा माझा ब्लॉग मी इथं थांबवते. हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कसं नक्की सांगा. मी पण चहा पिते. यसला टिफिन तयार आहे. यसचा टिफिन आता यस पण कॉलेजला जाईन आणि त्याचं पाणी टाकले. चला भेटूया. आज मला आज मिरची आणायची, मिरची पावडर बनवायची. मिरची पावडर आज मला कमसे कम खूप बनवायची. खूप ऑर्डर आलेले आहे मिरची पावडरचे. तर तुम्हाला पण घ्यायची असेल तर नक्की सांगा. ठीक आहे. साईटला नंबर देते मी, कमेंट बॉक्समध्ये नंबर देते. ते नंबर तुम्ही घ्या आणि मला व्हॉट्सअप मेसेज करा. बाय बाय. लव यू.